नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज विजयादशमी, तर विजयादशमीच्या सगळ्यांका हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं दसरं चांगलं सुख समृद्धीचं जावं. आणि आज मी बनवते वडे. तर दसऱ्यात काहीतरी पाहिजे ना म्हणून, कारण माझा 9 दिवस उपवास होतो. 9 दिवसाचा उपवास मी रात्रीच सोडलं आहे घट उठल्यावरती. तर आज मी म्हणजे जेवणासाठी डाळ भात बटाट्याची भाजी बनवलं आहे. आणि आता काहीतरी आज दसरा म्हणून बनवू पाहिजे म्हणून मी वडे बनवते. वड्याची म्हणजे जे वडे आपण मिश्र पिठाचे बनवतो त्याची माझी काही तयारी नाही होती. तर मी गव्हाचं पीठ 2 वाटी घेणार, 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार. त्याच्याही वडे खूप छान होतात, कारण मी भरपूर वेळा करते. चिकनबरोबर पण ते खूप सुंदर लागतात. एकदा तुम्ही पण करून बघा. तर मी कसे घेते प्रमाण तुमचं दाखवतं आहे. हे 2 वाटी, ह्या वाटीने 2 वाटी मी पूर्ण फुल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. कारण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे मिक्स, तर ते वडे कडक बनत नाही. आणि नुसतेच सांगायचे गेलास तर ते कडक होणार. ते आणि खरंच खूप छान लागतं. तुमका वाटत की काही मी बोलते, तर मी जिथे पहिलं मी जेवणाची कामं करायचे, मी जेवणाचं काम करत होते. दोस्ती 15 वर्ष काम केले. तर तिथेही मी मॅडमला असं मी बनवून दे कधी कधी त्यांना पाहिजे असले ना, त्यांच्या मुलांका त्यांनाही आवडायचे माझे हे वडे. तर मी कसे बघा थोडे हळद टाकते. हळदीमुळे छान दिसतं तसे पिवळे. थोडी म्हणजे 1 चमचा हळद टाकल्या, चांगले 1 चमचा टाकले. आणि चवीनुसार मीठ. काही नाही, आता फक्त पाणी घालून मी मळणार त्या सगळा मीठ करून. कारण सणाचा असंच राहू नये ना घरात, म्हणून थोडे आता मी दुपारसाठी करणार, बाकीचे उरलेले संध्याकाळी करणार. कारण आज मी जाणार रात्री देवदर्शनासाठी, देवीच्या दर्शनासाठी. तर मी ज्या ज्या देवीच्या तिथे जाईन तर नक्कीच तुमका मी तर दाखवण्याचा प्रयत्न करेन कुठल्या देवीक जाणार आहे. या बघा असं मी ह्या वड्याचं पीठ मळून घेतलं आहे सगळं. आणि मी जर बोलले की मी घरकाम करत होते, ही गोष्ट खरी आहे. 2006 ते 2024पर्यंत मी जेवणाची कामं केलं आहे. म्हणजे पहिल्यांदा लादी भांड्याची करत होते. 2010पासून जी स्टार्टिंग केलं आहे, तर जेवणाची कामं मी दोस्तीत केलं आहे, दादरला केलं आहे. म्हणजे असं वाटत की मी खोटं बोलते. आणि गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून मी माझ्या लास्ट म्हणजे 2024च्या याच्यात डिसेंबर महिन्यापासून दुकान लावण्याचा सुरुवात केली. कारण मी कंटाळलेले धावपळ करून, तर स्वतःचं धंदो काहीतरी होण्यासाठी मी तर चालू केलं आहे. पण आता मला असं आशा वाटतं की बघा त्याच्यातून यश येतं. कारण काही लोक माझ्याकडून जे जेवण घेतात त्यांना माझं जेवण आवडतं. मी पदार्थ जे करता येते किंवा असं विचारतात की ताई आज 1 दिवस बरं नसला तर विचारतात मला की ताई आज तुम्ही दुकान का नाही लावलात. अशी माझी काही लोक खूप जवळची. आणि मी चांगलं जे मी दिवाळीच्याही पदार्थ तर मी 3 वर्ष विकतेच आहे. लाडू, करंजे विरंजे, मेथीचे लाडूचे ऑर्डर घ्यायची मी घर बसल्या. आणि अशा याचा मी तेल वापरते चांगल्या क्वालिटीचा, की असं लोकांना वाटत नको की मी तेल चांगलं नाही वापरत. पाम तेलात मी कुठलीच गोष्ट नसता. दिवाळीचं फराळसुद्धा माझं तुपातलं असता गाईच्या. तर मी म्हणजे असं डालडा बिल्डा वापरून कुठलेच पदार्थ करत नाही. म्हणजे घेणार केले वगैरे. खरे मी हे वडे बघा कसे टंब फुगलेत माझे वडे. छान मऊ लुसलुसीत बघा फुगलेला गरम गरम. हा हात माझं भाजलो.